गोदातीरी ज्ञान पर्वणी घेऊन उत्सव आला, गोदातीरी ज्ञान पर्वणी घेऊन उत्सव आला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। मुहूर्त मेढम गोरानडे न्यायमूर्तींनी रोवली, जोड त्याला वझेराव साहेबांची मग लाभली। कुसुमांच्या या गावामध्ये, कुसुमांच्या या गावामध्ये ज्ञान यज्ञ पेटला, कुसुमांच्या या गावामध्ये ज्ञान यज्ञ पेटला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। पुष्प गुंफिले सुंदर पहिले वाचस्पती भिडेनी, ज्ञान कुंभ तो प्राशन केला पुण्यवान लोकांनी। परंपरेला जगद्गुरूंचा, परंपरेला जगद्गुरूंचा आशीर्वाद लाभला, परंपरेला जगद्गुरूंचा आशीर्वाद लाभला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। अहो देव मामलेदार पटांगण फुलू फुलू लागले, लोकहिताला शिलेदार ही निस्वार्थी लाभले। खडतर होता मार्ग तरी पण, खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला, खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। गांधी नेहरू सरोजिनी अंधोंडो केशव कर्वे, स्वप्न दिले स्वातंत्र्यवीरांनी स्वतंत्रतेचे नवे। स्वरलतिकेचा स्वरसागर हा, स्वरलतिकेचा स्वरसागर श्री गोदेला भेटला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। आचार्य अत्रे हिंदुहृदय सम्राट धडाडून गेले, विचारवंतांच्या प्रतिभेचे दर्शन येथे घडले। प्रबोधनाच्या नव्या युगाचा, प्रबोधनाच्या नव्या युगाचा पुरस्कार हा झाला, प्रबोधनाच्या नव्या युगाचा पुरस्कार हा झाला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। वैभवशाली परंपरेने शतक पार हे केले, लोकल होते स्वप्न रेशमी ग्लोबल आता झाले। कला गुणांचा संस्कारांचा, कला गुणांचा संस्कारांचा मंगलमय सोहळा, कला गुणांचा संस्कारांचा मंगलमय सोहळा। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला।
जिथं माती शुद्ध आहे, जिथं प्रत्येक पान एक गोष्ट सांगते, आरोग्याची खरी सुरुवात तिथंच होते. 5 पवित्र तुळशी, राम, कृष्ण, वन, कापूर, बरबरी या प्रत्येकात आहे आरोग्यदायी शक्ती. 127 वर्षांची परंपरा आणि आयुर्वेदाचा अनुभव आता तुमच्या कपात. पवित्र मातीपासून तुमच्या अंतर्मनापर्यंत सपट निरावी पंचतुळशी. व्याख्यानमालेचा 102 वर्षातल्या ज्ञानयज्ञाचा पहिला सप्ताह काल संपन्न झाला आणि आज आपण दुसऱ्या सप्ताहामध्ये पदार्पण करीत आहोत. आजचं व्याख्यान नाशिक नगरपालिकेचे कर्तव्यदक्ष आरोग्य अधिकारी स्वर्गीय माधवराव काळे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आज आपण गुंफत आहोत. हे पुष्प गुंफण्यासाठी आपल्यामध्ये सुप्रसिद्ध साहित्यिक आणि सेवानिवृत्त अधिकारी शाहू पाटोळे यांचं आगमन झालं आहे. मी त्यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. त्याचबरोबर देणगीदार धनंजय काळे यांनाही व्यासपीठावर आमंत्रित करतो. आपल्यामध्ये 44व्या शैक्षणिक मराठा साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष विजय राऊत देखील उपस्थित आहेत. त्यांनाही व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. वसन व्याख्यानमालेचं आजचं हे पुष्प स्वर्गीय माधवराव काळे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ गुंफण्यात येत आहे. प्रारंभी आपण स्वर्गीय माधवराव काळे यांच्या जीवन कार्यावरील चित्रफित बघूया. स्वर्गीय माधवराव काळे. स्वर्गीय माधवराव काळे उर्फ माधव काका यांच्या वडिलांचा भांड्याचा व्यवसाय होता. ते बैलगाडीत भांडी घेऊन गावोगाव जाऊन व्यवसाय करीत. परिस्थिती अत्यंत गरिबीची, पण माधवरावांना शिक्षणाची विलक्षण ओढ. त्यावेळचे HPT महाविद्यालयाचे प्राचार्य कैलासवासी TA कुलकर्णी यांची परवानगी काढून CBS ते HPT कॉलेज अशी स्टेशन वॅगन बस सेवा सुरू करून आपल्या हिमतीवर त्यांनी BA पर्यंत शिक्षण पूर्ण केलं. त्यांच्या समृद्ध कर्तृत्वामुळे HPT महाविद्यालयाच्या जनरल सेक्रेटरीपदी त्यांची बिनविरोध निवड झाली. RTOची परीक्षा उत्तीर्ण होऊन ते नोकरीस लागले, पण त्यांचा स्वभाव, उपजत गुण यांना ती नोकरी मानवली नाही. नाशिकचे तत्कालीन नगराध्यक्ष कैलासवासी पांडे यांनी त्यांची वसुली अधिकारी पदावर नेमणूक केली. कपालेश्वराचे अनन्य भक्त असलेल्या माधवरावांचा मित्रपरिवार मोठा होता. जनसेवेत सतत अग्रेसर असल्यामुळे राजकीय मंडळी त्यांना गाडगे बाबा म्हणून संबोधत. म्युनिसिपल कर्मचाऱ्यांची पतसंस्था काढण्यात माधवराव अग्रभागी होते. कर्तव्यनिष्ठतेमुळे ते नगरपालिकेत मुख्याधिकारी बनले. मुख्याधिकारी झाल्यानंतरही ते सायकलवरून कार्यालयात येत. त्यांनी सिंहस्थ पर्वणीच्या काळात नियोजन अधिकारी म्हणून यशस्वीपणे काम केलं. सन 1965 मध्ये त्यांनी शासनाकडे अखंड पाठपुरावा करून नाशिकचं जलशुद्धीकरण केंद्र कार्यान्वित केलं. नाशिक नगररचना 2ची सुरुवात 1967 मध्ये झाली. भविष्यातील 30 वर्षांचा संभाव्य विस्तार व विकास लक्षात घेऊन मुख्याधिकारी माधवरावांनी शासकीय अधिकाऱ्यांसमवेत महत्त्वाची भूमिका बजावली. आर्थिक अडचणींमुळे नगरपालिकेला कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर करता येणे शक्य न झाल्यास स्वतः माधवराव धनिक मंडळींना विनंती करून उसने पैसे आणत व कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होतील याची काळजी घेत. स्वर्गीय माधवराव काळे यांना वसंत व्याख्यानमाला नाशिकतर्फे विनम्र अभिवादन.
किशोर आहिरे यांना विनंती करतो आजच्या वक्त्यांचा आपण परिचय करून द्यावा. आजचे जे आपले वक्ते आहेत शाहू पाटोळे सर, आपले ह्या सगळ्या वसंत व्याख्यानमालेच्या वक्त्यांपेक्षा खूप वेगळे आणि वेगळा विषय मांडणारे वक्ते आहेत. शाहू पाटोळे सरांचा जन्म तसा उस्मानाबादचा आणि उस्मानाबाद जिल्ह्यातला, शिक्षण उस्मानाबाद जिल्ह्यातच झालं, पण नंतर पदव्युत्तर शिक्षण आणि पत्रकारितेतलं शिक्षण सरांनी औरंगाबादमध्ये घेतलं. नंतरच्या काळात सर इंडियन इन्फॉर्मेशन सर्व्हिस म्हणजे भारतीय माहिती सेवा त्यात अधिकारी पदावर कार्यरत होते. सरांनी नोकरीच्या निमित्ताने सगळ्या भारतभर प्रवास केला, भारतभर नोकरी केली, पण सरांचं विशेष म्हणजे नोकरीचा शेवटचा काळ त्यांनी पूर्वोत्तर भारतात म्हणजे नॉर्थ ईस्टमध्ये व्यतीत केला. पूर्वोत्तर भारतातही विशेष करून सर नागालँडमध्ये होते बराच काळ. नागालँडमध्ये असताना सरांनी नागालँडच्या तिथल्या जीवनाचा, तिथल्या लोकांचा, तिथल्या जमातींचा सगळ्यांशी इंटरॅक्ट केलं, मोठा अभ्यास केला आणि नागालँडच्या त्यांच्या वास्तव्यावर आणि नागा जमाती ज्या आहेत त्यांच्यातल्या रूढी, परंपरा आणि चालीरीती यांच्यावर आधारित एक अप्रतिम पुस्तक लिहिलं. त्याचं नाव आहे कुकानालिम. तेव्हा कुठे भारतातल्या मेनस्ट्रीम लोकांना कळलं की नागालँडमध्ये प्रत्यक्षात कशा पद्धतीने लोक राहतात, त्यांच्या रूढी परंपरा काय आहेत, त्यांच्या खानपान परंपरा काय आहेत. तसेच नागालँडमधल्या लोकांच्या इंटरनल खूप स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशनल सेटअप आहे, त्यांच्या जाती अंतर्गत संस्था आहेत, त्या सगळ्यांबद्दलही फार सुंदर पद्धतीने सरांनी लिहिलं आहे. त्यानंतर सरांनी भारत जोडो जी यात्रा निघाली होती बाबा आमटेंची, त्यावर उसवलेले दिवस नावाचं पुस्तक, अप्रतिम पुस्तक लिहिलं त्या काळात. किंबहुना त्या काळात असं पुस्तक लिहिणं मोठंच धाडसाचं होतं. त्याचसोबत सरांनी कडूसं खिळगा नावाचे लेखमाला संग्रहाची पुस्तकं लिहिली. पण सरांची ओळख आपल्या सगळ्यांना किंवा महाराष्ट्राला की देशाला किंवा परदेशात ज्या पुस्तकामुळे झाली ते अत्यंत वेगळ्या धाटणीचं पुस्तक, ते म्हणजे अन्न हे अपूर्ण ब्रह्म. अन्न हे अपूर्ण ब्रह्म पुस्तक विशेष करून कधीही प्रकाशात न आलेल्या खाद्य संस्कृतीवर लिहिलं गेलं. जनरली महाराष्ट्रात किंवा देशात सुद्धा आपल्या दलित समाजाच्या खाद्य संस्कृतीबद्दल किंवा त्यांच्या चालीरीतींबद्दल खाण्याच्या कधी लिहिलं गेलं नाही, कुठेही प्रकाशित झालं नाही. म्हणजे थोडक्यात तो विषय कधी साहित्याच्या कुठल्याच प्रकारात हाताळला गेला नाही. तो सरांनी इतक्या सशक्तपणे ताकदीने ह्या पुस्तकात लिहिला. 10 वर्षापूर्वी लिहिलं गेलेलं हे पुस्तक अभिजात वर्गापर्यंत पोहोचलं. त्यावर सर भारतभर बोलले, वेगवेगळ्या ठिकाणी बोलले. परंतु खऱ्या अर्थानं हे पुस्तक प्रकाशित किंवा प्रकाशात आलं त्याचं जेव्हा इंग्रजीत भाषांतर झालं, इंग्रजीत जगातल्या अत्यंत प्रतिष्ठेच्या हार्पर कॉलिन्स नावाच्या प्रकाशन संस्थेनं त्याचं दलित किचन्स ऑफ मराठवाडा नावाचं भाषांतर आणलं आणि त्याची इतकी चर्चा झाली. बराच काळ ते भारतातलं बेस्ट सेलर पुस्तक होतं. भारतात, परदेशात वेगवेगळ्या व्यासपीठांवर त्याची चर्चा व्हायला लागली. जगभरातल्या लिटरेचर फेस्टिवलमध्ये ह्या पुस्तकावर बोलण्याबद्दल देशात परदेशात सलांना बोलवलं जायला लागलं. आणि विशेष म्हणजे हा विषयच मुळात वेगळा आहे. जगातल्या लोकांना प्रथमतःच हे समजलं की भारतात सुद्धा मांस खाल्लं जातं, बीफ खाल्लं जातं, त्या वेगवेगळ्या पद्धतीने त्या बनवायच्या पद्धती आहेत. आणि ह्या देशातल्या बहुजन समाजाची खाद्य परंपरा काय आहे हे सरांच्या ह्या लिखाणामुळे प्रकाशात आलं. मुळातच कुणीही कधी न हाताळलेला विषय ह्या पुस्तकामुळे प्रकाशात आला. आणि सर ह्या पुस्तकानिमित्त भारतभर फिरतायत, बोलता आहेत. हा अत्यंत वेगळा विषय लोकसुद्धा अत्यंत उत्सुकतेने ऐकता आहेत. तर मला वाटतं की आज सर आपल्याला ह्या वसंत व्याख्यानमालेच्या ह्या पर्वात सर ह्या विषयावर बोलण्यासाठी इथं आलेत. तर आता मी काही विशेष बोलण्यापेक्षा सर आता अन्नात मिसळलेलं राजकारण ह्या विषयावर आज बोलणार आहेत. तर सरांचं आपण स्वागत करूया. मी सेवानिवृत्त जिल्हा माहिती अधिकारी विजय पवार यांना विनंती करतो आपण शाहू पाटोळे सरांचा या ठिकाणी सन्मान करावा.
सचिन मालेगावकर यांना विनंती करतो आपण विजय राऊत साहेबांचा या ठिकाणी व्याख्यानमालेच्या वतीनं सत्कार करा. स्मृतिचिन्ह या ठिकाणी राऊत साहेबांना देण्यात येत आहे. आजचे देणगीदार काळे कुटुंबीय यांचा सत्कार करण्यासाठी मी व्याख्यानमालेचे सेक्रेटरी हेमंत देवरे यांना विनंती करतो. आणि किशोर आहिरे यांचा सत्कार करण्यासाठी राजेंद्र बापना यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. वसन व्याख्यानमालेचं हे पुष्प संपन्न झाल्यानंतर या ठिकाणी 7 सरावके क्लब प्रस्तुत हिट्स ऑफ 80s हा गाण्यांचा कार्यक्रम सादर होईल. उद्या 9 मे रोजी सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, निर्माते वरुण सुखराज हे आपल्यामध्ये येऊन संवाद साधतील. नवभारत जाणीवेची उणीव हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. आणि त्यानंतर विवेक केळकर प्रस्तुत गीत रामायण या कार्यक्रमाचं या ठिकाणी सादरीकरण होईल. 10 मे रोजी केंद्रीय नीती आयोगाचे सदस्य आणि अर्थ ग्लोबल या अर्थविषयक नियतकालिकाचे कार्यकारी संपादक डॉक्टर निरंजन राजाध्यक्ष यांचं व्याख्यान होईल. विकसित भारताच्या दिशेने वाटचाल, संधी आणि समस्या हा त्यांच्या भाषणाचा विषय आहे. आणि त्यानंतर बाबाज थिएटर आयोजित रोटरी भक्ती महोत्सव भजन गंगा हा कार्यक्रम ज्ञानेश कुमार वर्मा आणि त्यांचे सहकारी सादर करतील. 11 मे रोजी आपल्या नाशिकचे आनंद ॲग्रो उद्योग समूहाचे चेअरमन उद्धव आहिरे हे आपल्याशी संवाद साधतील. उद्यमशीलतेची पेरणी, यशाचे पीक हा त्यांच्या भाषणाचा विषय आहे. मला सांगायला आनंद वाटतो की कळवण तालुक्यातल्या एका छोट्या गावातून आलेल्या उद्धव आहिरे यांनी आपल्या व्यवसायाचा टप्पा आता 1000 कोटीपर्यंत गाठलेला आहे. आणि त्यानंतर अभंगवाणी या कार्यक्रमाचं सादरीकरण होईल. सोमवारी 12 मे रोजी डॉक्टर मेधा ताडपत्रीकर या आंतरराष्ट्रीय पर्यावरण तज्ज्ञ आहेत, त्यांचं भाषण होईल. प्लास्टिक वरदान आणि धोका हा त्यांच्या भाषणाचा विषय आहे. आणि 13 मे रोजी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर हे आपल्याशी संवाद साधतील. असे घडले विश्वविक्रम आणि मराठी पदार्थांचे जागतिकीकरण हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. नुकतेच विष्णू मनोहर यांनी अमेरिकेमध्ये भारतीय मिळणाऱ्या 32 हॉटेलांची साखळी सुरू केलेली आहे. आणि त्यानंतर युनिक स्टार ग्रुप प्रस्तुत हिट्स ऑफ राज कपूर हा गाण्यांचा कार्यक्रम सादर होईल. 31 मेपर्यंतच्या सर्व कार्यक्रमांचा रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने आनंद घ्यावा अशी मी विनंती करतो. आणि आजचे वक्ते शाहू पाटोळे यांना विनंती करतो, अन्नात कालविलेला धर्म आणि राजकारण या विषयावर आपण संबोधित करावं. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. इथं मला बोलावलं आणि पहिल्यांदाच मला अशा एका ओपन थिएटरमध्ये बोलावं लागतं आहे, याचं मला थोडंसं टेन्शन आलेलं आहे. तर ओम अन्याय नमः, भोजनाय नमः, भोक्त्रे नमः हा एक
विष्णू सहस्रनामामधला एक श्लोक आहे आणि एक तुमची मी फक्त 5 मिनिटं किंवा 10 मिनिटं घेईन की संदर्भ देण्यासाठी आणि नंतर आपण मग मुख्य विषयावर येतो. मी माझ्यासमोर एक पुस्तक आहे 1930 सालचं. 1930 सालचं पुस्तक आहे आणि त्याचं नाव आहे गृहिणी शिक्षक भाग 2 मांसाशन पाकसिद्धी प्रयोग. मला आवाज येतो का तिथपर्यंत? लेखक आहेत लक्ष्मण नारायण जोशी. पुस्तक प्रकाशित झालं 1930 साली आणि त्याचे पब्लिशर आहेत तुकाराम पुंडलिक शेट्टे, बुक सेलर आणि पब्लिशर माधवबाग मुंबई नंबर 4 आणि त्याचे मुद्रक आहेत वि. बा. परांजपे. याचा अर्थ असा की हे पुस्तक त्या काळातल्या सगळ्या वरच्या जातीतल्या लोकांनी लिहिलेलं आहे आणि त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये असं म्हटलेलं आहे की धर्मशास्त्रदृष्ट्या व वैद्यशास्त्रानुमते मांसभक्षणाला जरी हरकत नसली तरी मांसाचे कार्य करणारा दुसरा पदार्थ असल्यास किंवा शोधून काढल्यास ते मत बदलण्यास हरकत येईल. त्यातली मराठी खूप जुनी आहे बरं काय 29 सालची. असे वाटत नाही की दूध हे पोषण गुणात मांसाच्या खालोखाल आहे असे वाघभटावरून दिसते, पण ते कसे याचा विचार करणे जरूर आहे. विचारांत निदर्शनाला येते की दूध, अंडी व मांस यांचे घटक सारखेच असतात, परंतु दुधात पाण्याचे प्रमाण फार आहे व मांसापेक्षा अंड्यात पाण्याचे प्रमाण थोडे अधिक आहे. अंड्यांमध्ये मांस किंवा दूध यांच्या मानाने क्षार फारच कमी आहेत आणि पुष्टीला क्षाराची अत्यंत आवश्यकता आहे. तेव्हा एकंदरीत काय की दुधातील पाण्याच्या 86% भाग 70% कमी केल्यास ते मांसा इतकेच होण्यास हरकत नाही आहे असं एक म्हटलेलं आहे त्यांनी. मी तुम्हाला थोडक्यात सांगतो तुम्हाला की त्याच्यानंतर मग सध्या म्हणजे 1930 साली हिंदुस्थानातली लोकसंख्या भक्ष्याच्या बाबतीत पारखून पाहिली तर कोटशवकीटीय न्यायाने मांसाहार न करण्याची संख्या भरेल. म्हणजे मांसाहार करण्याची संख्या खूप कमी भरणार आहे. मांसाहार न करणारे असे मराठीयन, कानाडी, तेलंगी ब्राह्मणच काय ते असून त्यांची संख्या अत्यंत अत्यल्प आहे. हे आहे 1930 सालचं सांगतोय मी. तर त्यांचं असं म्हणणं आहे की सद्यस्थिती पाहिली तर दुधाच्या पुरवठ्याच्या अभावी मांसासना वाचून गत्यंतर नसल्याने किंवा बहुजन समाजाची परंपरा सुटणे असं असल्याने चालू परिस्थितीला अनुसरून ज्याला जे योग्य दिसेल ते त्याने करावे आणि खावे असं त्यांचं म्हणणं आहे. कधी 1930 साली. पुढे त्यांनी आर्यांचा काही उल्लेख दिलेत की त्या काळात कसे खात होते आणि प्रकाशक असं म्हणतायत की कोणते पुढारलेले पाश्चात्यागर पौरत्य राष्ट्र केवळ शाकाहारी नाही किंवा त्यांच्यातील 99% लोकांचा आहार मुख्यत्वे करून मांस प्रचूर आहे. इथपर्यंत ठीक आहे. त्यांनी कोंबड्याच्या अंड्यांचं मत सांगितलेलं आहे 1930 साली आणि ते पुढं असं म्हणतायत की एक त्यांनी जे सगळे संदर्भ दिलेले आहेत मांसाहाराचे कुणाच्या क्रमांक 1च्या हिंदू आणि बहुजनांच्या त्याच्यामध्ये ते 12 ग्रंथ आहेत. त्याच्यामध्ये क्षेम कुतूहल, गृहीण मित्र, सुप्रसाद तंजावरी वगैरे वगैरे. मी तुम्हाला हे का सांगतोय कारण तुम्हाला त्या विषयामध्ये त्याच्यामध्ये वाक्य म्हणतो श्री मच्छशंकराचार्यांनी आर्यधर्मावरच्या बुद्धजैनांच्या बाणगोळांचा जरी नाश केला तरी तो धार्मिक तत्वाचा होता, राजकीय तत्वाचा प्रयोग झाला नाही. ब्राह्मण्य कायम एकूण त्यांनी सगळं जाता जाता सांगितलंय ते सगळं
ब्राह्मणेतर बहुजनांना मांसाहार करणं किती आवश्यक आहे एकूण त्या सांगण्याचाच उद्देश आहे तो. आणि त्याच्यामध्ये एकूणच मी सगळा ब्लँक नाही झालेलो पण तरी सांगू शकतो. त्यांनी एक आयुर्वेदामध्ये किती मांसाहार सांगितलेलं आहे ते पण त्यांनी सांगून ठेवलेलं आहे. म्हणजे कावळ्यापासून चिमणीपासून ते पार घोड्यापर्यंत त्यांनी मांस सांगितलेलं आहे की कसं महत्त्वाचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी होत असताना सारांश असा आहे मी काढलेला की तो म्हणजे येतो समीवर मी फक्त 2च मिनटं मला सांगणं आवश्यक आहे माझ्यासाठी. आत्ता जे म्हणजे त्यांनी सांगितलंय ते की भारताला स्वातंत्र्य मिळायचं असेल त्या काळामध्ये 30 साली तर त्यासाठी मांसाहार हा अविभाज्य भाग आहे. आणि मग असं असेल ते पूर्णपणे समर्थन करतायत. एकूण त्यांनी जवळपास 600 सांगितलेले रेसिपीज एकूण मांसाहारी आणि शाकाहारी ज्या की ज्यातून माणसाला क्षत्रियत्व प्राप्त होईल अशा. तर ते म्हणतायत की ते म्हणून खाल्लं पाहिजे मांसाहार केला पाहिजे. त्यात फक्त एकच वगळून केलेलं आहे त्यांनी. तर आत्ता जे बुवा बापू काय धर्मशाकाहाराची भलामण करतायत ना तर आता मी येतो समयावर. असंच जर असेल तर आता जे बापू बुवा आणि हे लोक आहे हे सांगतात शाकाहार करा करायचा अर्थ असा की तुम्हाला मागच्या काळात घेऊन जात आहेत आणि हा देश बलवान करण्यापेक्षा ते निर्बल करण्याकडे चाललेले आहेत. असं वाटतं का तुम्हाला? कारण त्यांची जी मांडणी आहे ती शाकाहार करा. आणि जेव्हा 1930 साली एखादा माणूस सांगतो की मांसाहार कसा महत्त्वाचा आहे त्याशिवाय क्षत्रियत्व येणार नाही, तुम्ही ठरवा काय करायचं ते. म्हणजे हा एक त्यातला एक खूपच क्षात्रतेज येणार नाही. कारण जोपर्यंत कापलेले प्राणी बघणार नाहीत रक्त बघणार नाही तोपर्यंत तुमच्यामध्ये त्याचं मानसिक तुमची तयार होणार नाही की आपल्याला मांसाहार का करणं आवश्यक आहे ते. एक तर हे. दुसरं आपल्याकडची जी खाद्यसंस्कृती आहे भारतातली ती ही कप्पेबंद आहे, जगात कुठंच नाही आहे. कारण आपल्याकडे वर्णव्यवस्था आहे, जातीव्यवस्था आहे, बलुतेदारी आहे. आपल्याकडे खाद्यसंस्कृती फाळणी झालेली आहे, फाळणी केलेली आहे आधीपासूनच. जी फाळणी आत्ताची नाही आहे. पुराण काळामध्ये आपण जेव्हा बघतो तेव्हा तिथं सगळं अन्न प्राशन केलं जात होतं. आपण जुन्या पुराणात बघा, जुन्या ग्रंथांमध्ये बघा. पण नंतरच्या काळामध्ये हळूहळू काय झालं की जातीव्यवस्था येत गेली आणि त्यात फाळणी होत गेली. कारण गावातलं अन्न वेगळं, बलुतदारीमध्ये वेगळं अन्न वेगळं. आणि ह्या सगळ्या अन्नांमध्ये आपल्याकडून नुसतं अन्नच नव्हे तर जात वर्ण धर्म, जात वर्ण आणि त्यासोबतची कप्पेबंदपणा. आजसुद्धा आपण जे अन्न खातो ते अन्न लग्न करतो तो कप्पेबंद, लग्न करतो तो कप्पेबंदपणा. या सगळ्या गोष्टी आपण अगदी ठरवून केलेल्या आपल्याकडे आलेल्या आहेत. कारण आमच्याकडे जे उदाहरणार्थ आत्ता जातीयता आपण नाही असं म्हणतो तेव्हासुद्धा आपल्याकडे लग्न करताना जशी जात बघितली जाते त्याच प्रकारे
अन्न खाताना सुद्धा बघितलं जातं की कोण काय खातो, त्याच्यामध्ये रूढी परंपरा हे अन्नासोबत सुद्धा आपल्या व्यवस्थेचं एक लक्षण आहे, त्याचं व्यवस्थेचं लक्षण आहे. आणि आपण जसे आपण अन्न काय खातो दक्ष असतो, त्याचप्रमाणे आपण आजसुद्धा लग्नाच्या बाबतीत दक्ष असतो. कारण लग्न आणि अन्न हा वेगळा भाग नाही आहे. कारण आपण जे खातो, आपण जसं वागतो, कुणी काही म्हणू त्या प्रकारेच आपण हे जातीविषयी आपण सावध असतो. आडनाव बघतो, नाव बघतो. आणि आपल्याकडे शाकाहारी आणि बिगर शाकाहारी अशी फाळणी कुटुंबात वाढत चाललेली आहे, कुटुंबातसुद्धा. कारण बुवा आणि बापूंमुळे बायकांनी नॉनव्हेज खाणं कमी केलेलं आहे, शाकाहार करणं वाढवलेलं आहे. आणि पुरुषांनी मात्र वाढवलेलं नाही आहे. तर मांसाहारीसुद्धा एकसारखे नाही आहेत ह्या समाजामध्ये. मग थोडं मी कन्फ्युजन नाही आहे, मी माझे मुद्दे बरोबर आहेत. पण या सगळ्या माहोलमध्ये मी सांगतो की मांसाहार म्हणजे कुठला, क्षत्रियांचा मांसाहार वेगळा, बहुजनचा मांसाहार वेगळा. आपल्याकडे 4 असे गट आहेत, 1 2 3 4 आणि 5वा एक असतो. पण त्याच्यामध्ये सुद्धा आपण बघतो की आपल्या अन्नाचा गट हा कुठला आहे त्याच्यावर आपण ठरवतो की त्यातसुद्धा तुम्ही कुठला मांस खाता त्यावरून तुमचा गट ठरतो. आणि त्या शेवटच्या गटात माझी जात येते. म्हणजे अंडी मांस चिकन खाणारे, बोकड मेंढी खाणारे ते वेगळे, बीफ आणि पोर्क खाणारे वेगळे. तर आपल्याकडे आपण जरी एका धर्माचे असलो तरी आपल्याकडे हे फरक आहेत. इतकं शाकाहार लोकांमध्ये शाकाहारामध्ये काय काय फरक आहेत की एक तर शुद्ध शाकाहारी म्हणजे जे समूळ खात नाही काहीच, ते आलं लसूण पण खात नाहीत, कांदे खात नाही आहेत. शाकाहारी म्हणजे आपल्याकडे सटीलापासून कांदा सकाळ सुरू करतात, कांदा आणि लसूण करतात. तर चातुर्मास पाळणारे चातुर्मास असे पण आपल्याकडे हे आहेत. तर आपल्याकडे हा जो सगळा गेलं आपल्याकडे हा जो सगळा भाग आहे तो हां, मला बोललो की प्राचीन परंपरेमध्ये आणि धर्मग्रंथांमध्ये कुठेही अन्नाबद्दल असं वेगळं सांगितलेलं नाही आहे. पण आपल्या नंतर एक पुस्तक आहे इंग्रजीमधलं, ते तसं पण सांगायची व्यवस्था म्हणजे त्याचं कारण असं आहे की आपल्याकडे अन्नावरून, जातीवरून, भाषेवरून, वर्णावरून ठरतं की कोण काय खात असेल वगैरे, आणि कमी जास्त पण ठरतो. तर आजसुद्धा तो सुरू आहे. तर इव्हन इतकंच नव्हे तर अलीकडच्या मराठी साहित्यामध्ये सुद्धा कुठंही अन्नाच्या बाबतीमध्ये काहीही सांगितलं जात नाही किंवा सविस्तर येत नाही, एक दलित साहित्य सोडलं तर. आणि आणखीन एक आपल्याकडे आहे की खूप वाढत चाललेलं आहे ते की जो जे खाईल तशी त्याची वृत्ती बनते म्हणे. वृत्ती म्हणजे काय, तर समजा मी सात्विक अन्न खातो तर तशी वृत्ती बनते. मांसाहार तर आपल्याकडे त्रैवर्णिकच आहार आहे, एक सात्विक, राजस आणि तामसी, ती त्रैवर्णिक आहार आहे. तर त्याच्यामधला सात्विक जो आहे तो खाली तो वृत्त बनत असेल तर मग मला एक प्रश्न पडतो की आम्हाला पर्याय दिलेले नाही, तर तेव्हा आम्ही जे अन्न खाल्लं त्याचे वृत्ती बनले असतील तर पर्याय का दिलेले नाहीत, नंबर 1. तर नंबर 2, भागवतात सांगितलेलं आहे आणि भगवद्गीतेमध्ये की त्रैवर्णिक आहार सांगितलेला आहे. तर त्या आहारामधला जो मुख्य आहार आहे तो सात्विक आहे.
मग आत्ता जी मुलं पास्ता खात आहेत किंवा बर्गर खात आहेत तर त्यांच्या वृत्ती कशा बनतील. एक महत्त्वाचं मला सांगायचं राहिलं ते की ते म्हणजे आपल्याकडे आहार हा जगामध्ये पहिल्यांदा भारतामध्येच तुमच्या धर्माशी आणि जातीशी जोडलेलं आहे. त्यामुळं असं असेल तर आपल्याकडे गोवंश किंवा गोहत्याबंदीचा जो पहिल्यांदा झालं भारताच्या राज्यघटनेमध्ये पहिल्यांदा 24 नोव्हेंबर 1948 साली त्यावर चर्चा झाली आणि त्यासाठी त्यात असं म्हटलं होतं पंडित ठाकूरदास भार्गव यांनी की उपयुक्त प्राण्यांच्या संरक्षणासाठी प्रस्ताव मांडला होता. त्यांनी चर्चा झाली आणि त्यांनी म्हटलं होतं की गोहत्याबंदी ही करण्यात यावी. तेव्हा त्या काळच्या राज्यघटना सभेत बाबासाहेब म्हणाले होते, डॉक्टर आंबेडकर म्हणाले होते की गोहत्याबंदीला मूलभूत अधिकारांमध्ये समाविष्ट करण्यास विरोध करताना बाबासाहेब म्हणाले होते की मूलभूत अधिकार हे माणसांसाठी असतात, प्राण्यांसाठी नसतात. शेवटी विषय राज्यघटनेच्या 48व्या कलमात समावेश करण्यात आला आणि तो विषय राज्य अखत्यारीत राज्यसूचीमध्ये गेला. त्याचं कारण असं होतं की हा विषय आजसुद्धा केंद्रीय सूचीमध्ये नाही आहे, पण 1955 साली काँग्रेसचेच खासदार काँग्रेसचे सेठ गोविंददास म्हणतात आणि त्यांनी विधेयक मांडलं होतं गोहत्याबंदीचं, तर त्याला पंतप्रधान नेहरूंनी विरोध केलेला होता आणि ते विधेयक मंजूर होऊ शकलं नाही. तेव्हापासून संसदेमध्ये आणि विधी आजपर्यंत सतत चर्चा होत असतात. त्यानंतर देशातील अनेक राज्यांनी गोहत्याबंदी किंवा कुठल्याही प्राण्यांचा बळी करणं हा विषय हा राज्यांच्या अखत्यारीमध्ये आहे. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये 1976 साली गोहत्याबंदी कायदा केलेला होता. 96 साली सुधारणा झाली आणि 2015 पासून आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये गोवंश हत्याबंदी कायदा झालेला आहे. तर हा सगळा कायदे आहेत तर त्याला वारंवार न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलेलं आहे आणि न्यायालय काय म्हणतंय की गोहत्याबंदी नाही झाली पाहिजे. ओके, पण पुढं न्यायालयच म्हणतंय घटनात्मकदृष्ट्या धर्मस्वातंत्र्य आणि व्यवसाय स्वातंत्र्य यामध्ये संतुलन साधलं पाहिजे असं गव्हर्नमेंट म्हणतंय. असं म्हणत असताना आसाम सरकार 1950चा कायदा सुधारित करून 2021 सालचा एक कायदा पारित करतं. ते असा की आसाममधून कुठलेही प्राणी बाहेर जाणार नाहीत इतर प्रांतांमध्ये. त्याचा वाईट परिणाम झाला तो अन्य 6 प्रांतांमध्ये अरुणाचल प्रदेश, मिझोराम, नागालँड, मणिपूर, त्रिपुरा आणि त्याचं कारण असं आहे की हा कायदा जर तिथं त्यानुसार आत्ता त्या लोकांचं मुख्य अन्न बाकी 6 राज्यांचं मुख्य अन्न हे मांसाहार आहे आणि तिथं प्राणी तर मग त्यांची अडचण करून ठेवलेली आहे. आपल्याकडे अशा अनेक अडचणी झालेल्या आहेत आणि आपण जर बघितलं तर याच्यामध्ये अन्न सुरक्षा कायदा जो आहे आपल्याकडचा 2013चा तर कायदे करून अन्न प्राशन म्हणजे मांसाहार खाणाऱ्यांची अडचण करणे हा त्यातला एक मोठा त्याच्यामागचा भाग आहे. आणि मग आपल्याकडे
एका बाजूला सरकार अन्न सुरक्षा कायद्याद्वारे 13च्या अन्न पुरवते आणि दुसरीकडे गोची अशी आहे लोकांची की उदाहरणार्थ शाळेमध्ये पोषण आहारामध्ये अंडी देत असतील तर म्हणतात की अंडी देऊ नका पोरांना, कारण ते आमचं अन्न नाही आहे. किती अंडी खाणाऱ्या लोकांची मुलं ग्रामीण भागात शिकतात, हा एक प्रश्न आहे नंबर 1. दुसरं की पोषण आहारामध्ये अंडी देत असताना कुणाची काय अडचण आहे. तिसरं की ह्या सगळ्या गोष्टी होत असताना एकीकडे सरकार सांगतं की लोक काही खाऊ शकतात आणि दुसरीकडे ह्याच्यावर बंदी घाला, अन्नावर बंदी घाला किंवा अमुक ठिकाणी एका गावामध्ये 4 घर नसतील तरीसुद्धा मांसाहार बंद करा. म्हणजे एकाच वेळी सरकारकडून सांगितलं जातं की राज्यघटनेप्रमाणे लोकांनी अमुक अमुक खाल्लं पाहिजे, काय प्रॉब्लेम नाही आहे, आणि दुसरीकडे त्याच लोकांवर काय खायचं ह्यावर बंधन घातलं जातं किंवा कुठल्या दिवशी दुकानं बंद ठेवावीत, कुठल्या दिवशी बंद ठेवू नयेत किंवा कुठल्या लोकांना काय खावं, हा जो सगळा भाग चाललेला आहे हा अत्यंत एकाच वेळी दुतोंडीपणा चाललेला आहे. म्हणजे लोकांनी काय खावं आणि काय खाऊ नये. तर एक उदाहरण सांगतो मी. 5-6 वर्षापूर्वी नागपूरवरून बोकड जाणार होते दुबईला विमानाने, तर त्याला काही लोकांनी विरोध केला. दुसरं आता मागच्या वर्षी जालन्यावरून बोकड निर्यात होणार होते किंवा त्याचं करायचं होतं, तर काही विरोध केला की नाही म्हणून आमच्याकडे बोकड कापायचे नाही आहेत. मग ज्या लोकांचा मांसाहार कसला संबंध नाही, मांसाहार संबंध नाही आहे, असे लोकसुद्धा मांसाहार करू नका म्हणून विरोध करत आहेत. म्हणजे ज्यांची संख्याच मुळात कमी आहे आणि त्यांचं सरकार काय ऐकतं हे कळत नाही आहे. आणि आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुळात कुणी काय खावं आणि खाऊ नये हा जर राज्यघटनेचा भाग असेल तर लोकांना अन्न लादण्याची गरज काय, असं माझा एक हा प्रश्न आहे. दुसरं की गोरक्षण ह्या नावाखाली लोकांना उचकवलं जातं आणि बिगर शासकीय लोक त्याबद्दल लोक हल्ले करतात, लोकांवर विरोध करतात. एकीकडे सरकार सांगतंय की दूध उत्पादन वाढलं पाहिजे आणि सरकार त्यासाठी प्रोत्साहन देतं आहे. मग समजा जर त्या गायी घेतल्या विकत आणि तर त्या गायी भाकर झाल्यावर त्यांचं करायचं काय, हा एक प्रश्न आहे ना. त्या सरकार काय सांगत आहे त्याबद्दल. हा एक इतका विरोधाभासी सगळा सरकारचा जो भाग चाललेला आहे की एकीकडे म्हणायचं की दुग्धोत्पन्न वाढवा, दुसरं म्हणजे दुग्धोत्पन्न करा, पण मग त्या प्राण्यांचं पुढं करायचं काय भाकर झाल्यावर हे सांगितलं जात नाही आहे. दुसरं आपल्याकडे काय झालं की अलीकडे एक आलेला आहे फंडा की श्री अन्न खा, श्री अन्न खा. श्री अन्न म्हणजे काय आहे ते कुणी ठरवलं? श्री अन्न म्हणजे काय असतं? ते मिलेट्स खा म्हणून सांगितलं जातं. शेतकरी ठरवला मिलेट्स खायचे का, म्हणजे शेतकऱ्याला जे परवडतं ना तो शेतकरी निर्माण करतो, उत्पादन करतो. त्या मिलेट्स फक्त मिलेट्स असेल त्याच्यामध्ये 3 प्रकारचे धान्य आहेत: कडधान्य, भरड धान्य आणि तृणधान्य. पहिल्यांदा फिक्स करा की कुठलं धान्य हे श्रीधान्य आहे, ते श्री अन्न आहे ते. अच्छा, कडधान्य म्हणजे काय नीट सांगा, भरड धान्य म्हणजे काय नीट सांगा, आणि तृणधान्य त्यात पण लघु तृणधान्य आहेत. जर असं असेल तर शेतकऱ्यांनी ठरवलं काय आपल्याला पिकवायचं आहे. ही धान्य पिकवणं शेतकऱ्यांना परवडत नाही आणि जे शेतकरी हे उगवून खातात, पिकवून खातात, त्यांच्या हा अन्न महाग करून सरकारच्याद्वारे प्रचार करून हे अन्न खूप महाग केलं जातं, जे त्यांचं रुटीन अन्न आहे. जेव्हा एकेकाळी शेळीचं मटण स्वस्त होतं आणि कोंबडीचं मटण महाग होतं. एकेकाळी ज्वारीची भाकरी स्वस्त होती आणि एकेकाळी चपात्या स्वस्त होत्या, खात नव्हते कोणी. आता सगळं उलटं झालं आहे. त्याचप्रमाणे हे जे
श्री अन्न आहे, भरड धान्य आहे, हे अन्न आहे, हे महाग केलं जाते. उदाहरणार्थ करडीचं तेल आम्ही नेहमी खायचो. करडीच्या तेलामध्ये कुठेतरी लिहिलं की ते हार्टला चांगलं असतं, की लगेच ते महाग दुप्पट महाग झालं. म्हणजे सामान्य माणसांच्या आहारातील धान्य जी रुटीनमध्ये आहेत ते महाग करण्याचं काम सरकारच्या द्वारे चाललेलं आहे. तर असं होऊ नये, कारण कुणी काय खावं हे सरकारी पातळीवर ठरवलं जात आहे. मुलांना काय द्यावं हे सगळं तिकडं ठरवलं जात आहे. तर ही जी सगळी भरड धान्य, श्री अन्न किंवा आणखीन काही तृणधान्य, ही सगळी धान्य ही सर्वसामान्य माणसांची होती. आता ती धान्य पैशावाल्यांची झालेली आहेत. आणि हे सगळं काय झालं की सपाटीकरण सुरू आहे. म्हणजे कुणी काय खावं. उद्या जर समजा गावांमध्ये एकच किचन सुरू झालं तर आश्चर्य वाटणार नाही आहे. पूर्वी पंजाबमध्ये आणि तुर्कस्तानपर्यंत एकच तंदूर असायचा, एका गावामध्ये एकच भाकरी बनायच्या आणि ते बायका येऊन करून जायच्या. सपाटीकरण होतं, भाषेचं होतं आहे, शिक्षणाचं होतं आहे, अन्नाचं होतं आहे. सपाटीकरण आपण थांबवायला हवं, कारण या देशामध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक जातीची एक खाद्यसंस्कृती असते, प्रत्येक जातीची. त्यामुळं आपण ही खाद्यसंस्कृती आपण सपाट करत चाललो आहे. मला हेच म्हणायचं आहे की आपण कुठं जाणार आहोत, कारण की जर तंदूर हा राष्ट्रीय पदार्थ झाला असेल, तंदूर, पनीर, बटाटे, कोबी, तर एक सगळ्यांनी तेच खावं का? आणि कोण ठरवणार का काय खावं ते? म्हणजे हे खा आणि ते खाऊ नका, ही सगळी सरकार पातळीवर प्रचंड राबवली जात असेल तर मला असं म्हणायचं आहे की हा सगळा एकूणच म्हणजे भाषा असेल, धर्म असेल, वर्ण असेल, कुणी काय खावं कुणी काय खाऊ नये, या सगळ्या गोष्टींचा सपाटीकरणाचा प्रयोग सुरू आहे. आणि हा प्रयोग आपण थांबवायला हवा, कारण भारतात एवढं वैविध्य कुठंच नाही आहे. आपल्या देशात जेवढ्या जाती आहेत तेवढ्या खाद्यसंस्कृती आहेत आणि त्या न मेल्या पाहिजेत असं मला वाटतं. आणि असं म्हणून मी तर थांबतो. सॉरी, मी नीट बोलू शकलेलो नाही आहे, मला माहीत आहे. कारण मला असं काय म्हणायचं त्याला, गर्दीमध्ये मला नाही बोलता येत. त्यामुळे मी समोर तर आपण प्रश्न विचारा, म्हणजे उत्तरं मात्र व्यवस्थित देईन, हे मात्र खात्री प्लीज. सॉरी खरं सॉरी बरं का. कारण मला अशा माहोलमध्ये मी आयुष्यात पहिल्यांदा तर मला बोलताच येत नाही. बोलतो मी बोलतो तर ते माझा प्रॉब्लेम आहे, तो तुमचा प्रॉब्लेम नाही आहे. फक्त प्रश्न विचारा आणि मग मी त्याची उत्तर मात्र नक्की देईन. हॅलो हॅलो, आहे प्रश्न कुणाचे? आत्ता नक्की बोलतोय मी आता व्यवस्थित. नमस्कार. नमस्कार. हे बघा, सिंह हा मांसाहार करतो, बरोबर. हरिण हे शाकाहारी आहे, पण सिंह बाकी हरणाला खातं. तर मग सिंह हा शाकाहारी की मांसाहारी? सिंह हा शाकाहारीच आहे ना, कारण तो शाकाहारी प्राण्यावर जगतो. हे बघा, इथे 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 दोन प्रकार आहेत बरं का. मी शाकाहारी प्राण्यांचंच मांस खातो म्हणून मी शाकाहारीच आहे. तसा सिंह पण शाकाहारीच आहे. हे माझं अन्न आहे ना, ते त्याचं अन्न आहे. म्हणतात मग तुम्ही सिंहाला शिकवा की तू गवत खा म्हणून, विषय मिळतो ना. बरोबर आहे ना. अहो ते त्याचं हे बघा, त्याचं सिंह असेल किंवा चित्ता असेल, वाघ असेल, ह्यांचं नैसर्गिक अन्न हे मांसाहार आहे ना. आणि आदिम कालामध्ये माणूस पण मांसाहारीच होता. त्यामुळं हे बघा, सुळे आहेत ना, सुळे दाताचे सुळे आहेत ना, हे तोडण्यासाठी आहेत, हे गवत खाण्यासाठी नाही आहेत. सुळे दिलेत ना मला,
खालचे वरचे हे मांसाहारी दिलेले आहेत ते ना तोडण्यासाठीच. बरं, पूर्वी क्षत्रिय हा युद्धावर जायचा म्हणून त्याला ते मांसाहार योग्य होतं. आताचे युद्ध जे आहेत आधुनिक तंत्रज्ञानाचं आहे, अगदी बरोबर, बुद्धीचं आहे. त्यामुळे आता त्या क्षेत्र्याने ते मांसाहार केलाच पाहिजे अशी काही गरज आहे? बिलकुल नाहीये. ज्याला जे आवडते त्यानं खावं. हे बघा, मी एक भारतीय लोकशाहीवादी भारतीय राज्यघटना मांडणारा माणूस आहे. ज्याला जे वाटतं ते त्यानं खावं असं या मताचा मी आहे. सर, माझा प्रश्न असा आहे की ज्याला जे आवडते त्यानं ते खावं. ऐका बरं, पुढचं ज्याला ते पचतं ते खावं ते पण आहे. नुसतं आवडते नाही, पचतं ते पण खावं. हा, माझं म्हणणं की जे आहे ते जनावर खाल्ले तर काही हरकत नाही, पण चांगले जनावर मारता कामा नये. जे दुधाळ आहे ते मारता कामा नये. त्यामुळे आपली जे गाईची बैलाची काम करणारे बैल, काम करणारे वळू हे कमी होतात. बरोबर आहे तुमचं म्हणणं. ऐका बरं का, आपल्याकडे आताचा कायदा आहे ना 2015चा, त्याच्यानुसार आपल्याकडे गोवंश हत्याबंदी कायदा आलेला आहे. बरोबर, फक्त मराठाच बोलतो. पण आपल्याकडे म्हैस वंश मारायला परवानगी आहे. वंश हे बघा, आपल्याकडे बीफ म्हणजे गोवंश हत्या. बरोबर, बीफ म्हणजे बैलाचं मटण, आणि बफ BUF बफ म्हणजे म्हशीचं मटण किंवा मसराचं मटण. बरोबर, त्याच्यावर बंदी नाही आहे. त्याच्यावर अजून बंदी आलेली नाही आहे. का ते उद्या जर ते म्हणाले की यमाचं वाहन रेडा होतं आणि ते बंद करा तर करू शकतात. त्याबद्दल मला खात्री आहे पूर्णपणे. बरं का, त्याबद्दल काय वाद नाही आहे. त्यामुळं पहिली गोष्ट म्हणजे कुणी काय खावं हा प्रश्न वेळा, पचतं ते खावं. आणि तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण तुम्ही लक्षात घ्या, आपल्याकडे 2015 साली गोवंश हत्याबंदी झाली आणि त्यानंतर ट्रॅक्टरची संख्या तुमच्या गावात किती वाढली बघा. ट्रॅक्टरची संख्या खेड्यापाड्यांमध्ये बैल विकत घेणं आणि बैल जोपासणं टोटली बंद झालेलं आहे. जर्सी गाया पाळल्या जात आहेत, मशीन संख्या वाढलेली आहे. त्याचं कारण असं आहे की ट्रॅक्टर संख्या त्यानंतर वाढलेली आहे, कारण लोकांना भाकड जनावरं सांभाळायची नाहीत. तो कुणीही खर्च झेपायला शेतकऱ्यांना तयार नाही आहे. याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या आर्थिक बाब पण बघायला पाहिजेत, कारण गाय नाही म्हणत मी, छात्र बैल किंवा खोंड किंवा म्हातारा डंगरा बैल सांभाळणं ही विकला जाणं हे शेतकऱ्यांचं ATM होतं. ATM बंद झालेलं आहे. त्यामुळं हल्ली कुठलाही शेतकरी हे सांभाळायला तयार नाही. तो म्हसरं सांभाळतो, कारण अजून विकता येतात. आता कुणीही सांभाळायला तयार नाही आहे. तुम्ही गावात जाऊन विचारा, तुम्ही किंवा कुठल्या खेड्यात विचारा की 15 नंतर तुमच्या गावामध्ये, माझ्या गावामध्ये 2015 साली 2 ट्रॅक्टर होते, आज माझ्या गावामध्ये 22 ट्रॅक्टर आहेत. हे कुठून आलं आणि का आलं हा प्रश्न पडला पाहिजे. सर नमस्कार. 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 आपण प्रयत्न केला, छान आहे. आपण या समोरच्या याच्यामध्ये थोडासा एक्सप्रेस करायला, पण प्रश्न उत्तराला तुम्ही जोरदार उत्तर देत आहे. माझा प्रश्न साधा आहे की हे भेसळयुक्त अन्नाबाबत आपण काहीच बोललात नाही. भेसळयुक्त दुधाबाबत आणि प्लस अन्नाच्या ह्या ज्या रचना तुम्ही 2-3 प्रकारच्या सांगितल्या, त्याच्यावर थोड्याशा अशा प्रश्नातनं जर सांगा ना तुम्ही. म्हणजे आता क्षेत्रीय विषय निघाला, आता सगळं कॉम्प्युटर आणि हायटेकमध्ये युद्ध निघालं आहे. त्यामुळे काय आता हातात तलवार घेऊन काही लढायची नाही आहे. तर कुठलं अन्न कोणत्या याच्याप्रमाणे आणि समाजाप्रमाणे किंवा धर्माप्रमाणे, जे आपण सांगितलं की दलित किचन हे तुमचं पुस्तक आहे, मग त्याच्यामधले तुम्ही सारांश सांगा ना की कोणत्या याचे कुठल्या याच्यापासनं अन्न, कोणाचं अन्न कशा पद्धतीने बनवलं जातं किंवा कुठलं अन्न आहे याबाबत आपण काय बोललं नाही. काय दलित किचन हे तुमच्या पुस्तकाचं नाव आहे, त्याच्या बाबतीत जरा सांगा ना. हां, तर एक मिनिट प्लीज. माझं पुस्तक हे 1972 पर्यंत येऊन थांबतं. त्याच्यामध्ये 1972 पर्यंत दुष्काळ पडला आमच्याकडे, तर तिथपर्यंत थांबतं. त्याच्यामध्ये मी सगळा आढावा घेतला आहे.
ॲक्च्युअली ते पुस्तक म्हणजे खाद्यसंस्कृतीचा, माझ्या खाद्यसंस्कृतीचा आढावा आणि इतिहास आहे तो थोडक्यात मला कळलेला, म्हणजे मी पूर्णपणे कळलेला नाही आहे. कारण आम्ही काय खात होतो, का खावं लागलं, आमच्यावर का जबाबदाऱ्या पडल्या, आमची काय मजबुरी होती, म्हणून ते लिहिलेलं आहे मी. आता माझ्याच मुलांना माहीत नाही की आम्ही काय खात होतो, म्हणजे माझ्या पिढीतल्या मुलांना, म्हणजे माझ्या मुलांना पण माहीत नाही आहे. कारण आता आम्ही शिकलो, आम्ही पुढं गेलो आणि ते खाणं आपोआप बंद झालेलं आहे. कुणी बंद करा म्हटलं म्हणून बंद करायचं नसतं. आता काय झालं की तुम्ही काय खावं हे कोण ठरवतंय? बुवा ठरवतात. माझ्या अनुभवातल्या, माझ्या जातीतल्या 20% बायकांनी नॉनव्हेज बंद केलेलं आहे. 20% बायकांनी. मी ठामपणे सांगतो हे, कारण सांगितलं की हे वाईट असतं. त्यात काय झालं की घरामध्ये मांसाहार शिजणं बंद झालं आणि पुरुष बाहेर खायला चालले, नवरा घरी येत नाही. ही तक्रार कशी सहन करायची मग? कारण जर तुम्ही घरात बनवत नसेल तर नवरा बाहेर जाणार ना. कारण बायका, स्त्रिया ह्या सगळ्या टी व्हीवरचे सगळे कार्यक्रम बघून आणि भागवत बघून वगैरे वगैरे सगळं बायकांनी हे शाकाहार सुरुवात केलेलं आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही विशेष जातीचा उल्लेख करायची गरज नाही आहे, कारण हे सगळ्याच जातींमध्ये आणि वर्णांमध्ये आलेलं आहे. तर हे एकतर हे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आपल्याकडे त्रैवर्णिक आहार व्यवस्था होती, सात्विक, राजस, तामसिक. आता ती राहिली का? तर राहिलेली नाही आहे. कारण आता जर तसं असेल तर मगाशीच मी सांगितलं बोलताना की जर माणूस जसं अन्न खातो वृत्ती बनत असेल, तर आत्ता जी नवीन पिढी बर्गर, पास्ता, पिझ्झा काय काय खाते, तर त्यांची वृत्ती कुठल्या शास्त्रात लिहिलेलं नाही आहे, असं मला हे सांगायचं आहे. त्यामुळं माझ्या पुस्तकात माझं पुस्तक हे डॉक्युमेंटेशन आहे. माझं पुस्तक हे कोणावर टीका करणारं नाही आहे, असं मला सांगायचं. हॅलो सर, माझं नाव पांडुरंग कोगदे आहे. मी या विदर्भातला आहे, खामगावचा, बुलढाणा. तर तिकडे तुळजी महाराजचं एक हे आहे की ते संत असून त्यांनी सांगितलं की जे लोक हेवी काम करतात, जड काम करतात, त्यांनी अवश्य मटण खावं म्हणून. ते संत असून त्यांनी त्याचा स्वीकार केलेला आहे, असं माझं म्हणणं आहे सर. हे बघा, आपल्याकडे भारतीय सगळ्या व्यवस्थेमध्ये कुठे प्रोटीन्स नावाचा प्रकार माहीत नाही कुणाला, फॅट्स माहीत नाही. आपल्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोन बिलकुल नव्हता, फक्त चरबीयुक्त खाल्लं पाहिजे असंच होतं. त्यामुळे त्यांना हे कळलेलं होतं की कामकारी माणसांना जास्तीत जास्त ताकद मिळाली पाहिजे. पण डाळीत प्रोटीन्स असतात, डाळीत असतात प्रोटीन्स, कडधान्यामध्ये असतात. हा सगळा उलट ते खूप, मग याचा अर्थ असा की तुकडोजी महाराज खूप सुधारणावादी होते, हे म्हणायला पाहिजे आपण ना. अगदी त्यांचं म्हणणं बरोबरच आहे ह्याबद्दल. इकडे द्या. बरं तुम्ही विचार. सर, मगाचपासून तुम्ही सांगताय की अन्न हे 3 प्रकारचं आहे. हो. या शाकाहाराचा प्रचार करताना नेहमी मांसाहारामुळे माणसाची वृत्ती बदलते असं सांगितलं जातं. म्हणजे आहाराप्रमाणे तुमची वृत्ती असते. याचा काही शास्त्रीय अभ्यास उपलब्ध आहे का की कोणतं अन्न खाल्ल्याने माणसाची तशी वृत्ती होते? कारण ते सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं आर्ग्युमेंट असतं की मांसाहार का करायचं नाही तर तुमची वृत्ती तामसी होत जाते किंवा हे होतं, आणि त्याचा आरोग्याशी खरा संबंध आहे. कोणताही आहार हा आरोग्याशी. अगदी मला प्रश्न तुमचा कळला. पहिली गोष्ट तर असं आहे की ज्यानं तशी वृत्ती बनते ना, पण पर्याय दिलेत का कुणाला? पर्याय दिलेत का? समजा शाहू पाटोळे माझ्या पर्याय दिले कुणाला की हे सात्विक खा म्हणून दिलेले नाही आहेत, बरोबर ना? दिले असते तर हे कुठं प्रूव्ह झालं? ही अशी कुठली प्रयोगशाळा नाही की जिथं दिलेत आणि सिद्ध झालं आहे की हे खाल्लं म्हणून हे झालं. मग जर सात्विक अन्न खाणारे गोरक्षक लिंचिंग करत असतील तर ही कुठली वृत्ती आहे? ही कुठली प्रवृत्ती आहे? मग ही माणसांना ठेचून मारायचं किंवा बदडायचं संशयावरून, मग ते सात्विकच आहे ना. मग आपण सात्विक धरू, मग ही वृत्ती येते कुठून? सात्विक खाऊन येते का? साधी गोष्ट ना. सात्विक खाल्ल्यावर अशी वृत्ती नाही यायला पाहिजे. मग
त्यांचा प्रश्न आहे काहीतरी एक. सर नमस्कार. नमस्कार. एकतर तुमचं जे व्याख्यान झालं त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी मिसिंग वाटत होत्या. अत्यंत वाईट झालेलं आहे. मी सांगतो तुम्हाला परंतु मी खाली बसून बोल काय वेळात आपण खाली बसून बोलूयात, आपण गप्पा मारूयात, मी बोलू शकतो. कारण हे सगळं मला माहोल हा माझ्यासाठी नवीन आहे. आपण खाली बसूयात, तुम्ही इथं या, आपण दोघंच तुम्हाला भाषण देतो. मला प्रॉब्लेम नाही. आता बोला तुम्ही. हरकत नाही जे झालं ते. परंतु मूळ मुद्दा किंवा जो विषय आहे त्या विषयाशी संबंधित माझं म्हणणं आणि प्रश्न अशा दोन गोष्टी आहेत. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे जात धर्माशी खाण्याचा आजच्या काळामध्ये कुठेही संबंध असू नये. आजच्या काळामध्ये कारण आता प्रत्येक माणूस, आपण देश विदेशात आपल्याकडची बरीच लोक जातात तर तिथलं जर सगळं खाद्यपदार्थ किंवा खाद्यसंस्कृती बघितली, संस्कृती त्याला म्हणताच येणार नाही, तिथल्या गरजेनुसार जे माणूस खातं तसंच परिस्थिती आजही आपल्याकडे आहे. आता वादाचे विषय वेगवेगळे असू शकतात की आपण गाईचा संगोपन करताना गाय मारू नये, मारावी, हा त्याचा वेगळा प्रश्न आहे. परंतु खाण्यामध्ये सद्य परिस्थितीमध्ये वातावरण, त्यानंतर आपली शारीरिक स्थिती, आरोग्याच्या दृष्टीने जे योग्य आहे तेच खाल्लं पाहिजे. या विषयावर आपण काही प्रबोधन केलं तर बरं होईल. आपल्याकडे आपल्या खाद्यसंस्कृतीमध्ये वातावरण ह्यापेक्षा जे मिळतं ते खाणं हे महत्त्वाचं होतं जगण्यासाठी, तगण्यासाठी. त्यामुळं हा विषय आत्ता आपण बघू शकतो शास्त्रीयदृष्ट्या की कुणी काय पावसाळा पडला की तरवाटाची भाजी खायची, लोकांना मिळत नव्हतं, ढोराचं मोठं मेल्ला खायचं, पड खायचे. हा एक काळ होता. पण तुम्ही ज्या म्हणता त्याप्रमाणे की आपल्याकडे ना जात, लग्न आणि अन्न हे सेम आहे, लक्षात ठेवा. ही तर फाळणी आहे. ज्या दिवशी आंतरते लग्न होतील आंतरजातीय, त्या दिवशी अन्न पण चेंज झालेलं असेल, लक्षात ठेवा तुम्ही. हे माझं मत आहे पर्सनली. कारण आपल्याकडे कोण काय खातो हे बघितलं जातं आणि कुणा जात काय लग्न लावण्यासाठी बघितलं जातं. त्यामुळं आपल्याकडे देव आकाश, आपल्याकडे म्हणतात ना की आकाशात देव लग्नाच्या गाठी बांधतो वगैरे वगैरे. पण देवाला कसं कळतं की ही गाठ इथंच बांधायची म्हणून? जगात कुठंच नाही असं ना. आपल्याकडं जर लग्नाच्या गाठी देव बांधत असेल स्वर्गामध्ये, तो दातीतच का बांधतो? नाही तसंच आहे ते पण. खाद्य आणि आपल्याकडे अन्न आणि लग्न आणि विवाह संस्था आणि वर्णव्यवस्था अजून वेगळी झालेलं नाही. आपण म्हणतो का सुधारलो वगैरे पुढवलो, असं झालेलं नाही आहे. आपण तिथंच आहोत. फक्त आता मग अस्पृश्यता पाळत नाही एवढंच राहिलं फक्त. पहिलं होतं तुमचं आडनाव पाठवलं ना, तुमचं आडनाव राऊत ना, तुम्ही नेमकं कोण असं आपण शोध घेतो. मग तो काय खातं हेचा शोध घेतो. ह्या सगळ्या गोष्टी एखाद्या गुंतलेल्या आहेत आणि आपण आणखी जास्त गुंतत चाललेलो आहोत. असं माझं प्रामाणिक मत आहे, वैयक्तिक मत आहे. नमस्कार सर, मी बागलाण तालुक्यातून आलो आहे. मी शेतकरी आहे. माझा एक असा प्रश्न आहे की या धकाधकीच्या जीवनात सगळे लोक पाहिजे तसं रासायनिक पद्धतीने उत्पादन केलेले अन्न घेतात, तसं शेतकरीही जास्त पैसे मिळण्यासाठी रासायनिक पद्धतीने अन्न पिकवतो. याच्यासाठी नैसर्गिक पद्धतीने व जैविक पद्धतीने जर अन्न तयार केलं, असा याच्यावरती काय वाटतं तुम्हाला? सांगतो ते अन्न पुरेल का? पहिली गोष्ट म्हणजे आपल्या हरित क्रांती आली ना म्हणून आपण जगलोय. आज भात दुष्काळापर्यंत आपल्याकडे मिलो सातू काय अन्न बाहेरून आली म्हणून जगलेलो होतो आपण. सेंद्रिय शेतीत मग किती लोकांना परवडणार सेंद्रिय शेती? बरं, सेंद्रिय शेती हे बघा, मी खेड्यातला आहे. पहिली गोष्ट म्हणजे मला खेड्यातली माणसं भोळी बाबडी नसतात ह्याच्यावर माझा ठाम विश्वास आहे. खेड्यातली माणसं भोळी बाबडी नसतात ह्यावर माझा ठाम विश्वास आहे आणि मी ठामपणे सिद्ध करू शकतो. पहिली गोष्ट म्हणजे सेंद्रिय वगैरे कुणी बघितलंय? कुठं पुरत सेंद्रिय आहे म्हणून? कुणी बघ रासायनिक आहे म्हणून? नॉर्थ ईस्टमध्ये फक्त अरुणाचल प्रदेश असेल, नागालँड असेल, तिथं मात्र रासायनिक खत जात नाही. तिथं मात्र ओरिजिनल रासायनिक मिळू शकतं, सेंद्रिय मिळतं. आपलं मिळत नाही आहे. अहो, ढोरच नाहीत तर सेंद्रिय आणणार कुठून तुम्ही? शेण कुठून आणणार तुम्ही? आता जनावरच राहिलेले नाहीत खेड्यात. जनावर ट्रॅक्टर चालले तर ट्रॅक्टर का शेण टाकत नाही? ट्रॅक्टर शेण हाकत नाही हो, जनावर शेण हाकते ना. मग जनावर पाहिजे तुमच्याकडे, सेंद्रिय आणणार कुठून तुम्ही? सेंद्रिय म्हणजे काय? सेंद्रिय म्हणजे काय नेमकं तुमचं? सेंद्रियचं काय नेमकं? सर, जैविक पद्धतीने. हो, जैविक म्हणजे काय ते मला माहित नाही, सांगा जरा प्लीज. बरोबर.
जे आपण रासायनिक NPK असेल, जे काही रासायनिक अहो जैविक सांगा, रासायनिक सोडून द्या. जे मला रासायनिक सगळं माहिती आहे. रासायनिक जैविक म्हणजे काय तेवढं सांगा. जैविक म्हणजे रासायनिक कुठलंही न वापरता अहो, जैविक म्हणजे काय तेवढं सांगा मला. आपल्या गुरांचं शेणखत असेल, कंपोस्ट खत असेल. अहो मला सांगा, गांडूळ खत असेल. समजा तुमच्याकडे लिंबाचं तुम्ही झाड लावलं, बरोबर ना? हो हो. संत्री लावली, मोसंबी म्हणजे सायट्रिक सगळं झाडं लावली ना, त्याला जोपर्यंत तुम्ही तिथं कुत्रं पुरत नाही किंवा तुम्ही मेलेल्या मारलेल्या ह्याचं चारवट पुरत नाही, तो त्याला फळ धरत नाही. ते मला माहिती आहे. ते संधी आहे. म्हणजे इथं सगळी बसणारी माणसं जी लिंबूवर्गीय फळं खातात ना, ती सगळी मांसाहारी आहेत, लक्षात ठेवा. लिंबू खाताना ते पण मांसाहारी आहे, संत्री मोसंबी सगळं मांसाहारी आहे ते. कारण जोवर ते धरत नाही, फळ येतं, फळ धरत नाही, हे मला पूर्णपणे माहित आहे. सर माझा मुळात प्रश्न असा आहे की समजा आता आधी गुळ वापरला जायचा चहासाठी, तर तो घाणी तयार व्हायचा. घाणी ज्याला आपण तयार केला जातो तो गुळ गुराळामध्ये. हो, तो तसा. आता साखरमध्ये गंध खूप आहे. मला हे बघा, मला काय म्हणायचं म्हणताय का, तुमचा प्रश्न कळलेला नाहीये. हे काका त्यांच्याकडे द्या, त्यांना बोलतो मी. कारण तुम्हाला सांगताच येणं सेंद्रिय म्हणजे काय ते. हे बघा, माझं नाव दिलीप मस्कर. बोला. मी BSc ॲग्रिकल्चर 78 साली पास झालो. बरं. आता तुम्ही जे हे जर भाषण करायला बसलो ना, रात्र पुरणार नाही. अगदी बरोबर. पण तुम्ही जे हा मुद्दा सांगताय, हा अशास्त्रीय मुद्दा आहे. बरं. हे 100% खरं आहे. बरं, ठीक आहे, ओके. मान्य करतो. कुठलेही मायक्रोन्युट्रियंट्स कुठल्याही पद्धतीने जमिनीत दिलेले मायक्रोन्युट्रियंट्स, ते प्राणीजन्य असोत, वनस्पतीजन्य असोत, कुठल्याही प्रकारचे असोत, त्याचं परत पूर्ण विश्लेषण होतं, संश्लेषण होतं. नंतर ते मूलभूत स्वरूपात वनस्पतीकडनं शोषले जातात आणि मगच त्याच्यामध्ये, म्हणजे तुम्ही एखाद्या झाडाला बोन मिल दिलं, एखाद्याला रक्त दिलं, एखाद्याला गांडूळ खत दिलं, त्याच्यापासून निर्माण होणारं अन्न जे आहे हे वनस्पतीने तयार केलेलं असल्यामुळे हे पूर्णपणे वनस्पतीजन्यच असतं. ठीक आहे. हे जर तुम्ही म्हणाल की चरट टाकल्याने मांसाहारी लोक होतात, असं नाही आहे. अगदी बरोबर. तुम्ही जर म्हणालात की दूध पिणारे लोक मांसाहारी आहेत, तर ते बरोबर आहे. अगदी बरोबर. मध खाणारे लोक मांसाहारी आहेत, बरोबर आहे. तूप खाणारे पण मांसाहारी, कारण त्या प्रत्यक्ष त्या अन्नामध्ये जैविक अंश असू शकतो, जे वनस्पतीजन्य ह्याच्यामध्ये वनस्पती संश्लेषण करून मूलभूत स्वरूपात आलेल्या गोष्टी त्या, म्हणूनच त्यांना आपण वनस्पतीजन्य ह्या वस्तूंना शाकाहारी म्हणतो. ठीक आहे. आणि त्या वस्तू ह्या वनस्पतीजन्यच असतात. त्याला कुठलेही इन्ग्रेडियंट्स टाकले की त्याच्यामध्ये काही तो रक्त शोषून त्याच्यामध्ये लाल रंगाचं मोसंबीचं ज्यूस येत नाही. माझं म्हणणं सगळ्या मोसंबीचा रस सारखाच असतो, कारण ते पूर्ण विश्लेषण होतं, त्याचं संश्लेषण होतं आणि मूलभूत स्वरूपात ते शोषलं जातं. आणि त्यामुळे कुठल्याही याच्यामध्ये घेतलेला हा अन्नद्रव्य हा वनस्पतीजन्य हा वनस्पतीजन्यच राहतो, प्राणीजन्य हा प्राणीजन्यच राहतो. माझा फक्त मुद्दा होता तो, एक मिनिट फक्त, माझा फक्त मुद्दा होता तो, लिंबूवर्गीय जेवढी फळं आहेत, म्हणजे माझा अनुभव सांगतो बरं का मी, त्या फळांची फळं आहेत ना, ते टाकेपर्यंत देठ धरत नाहीत. मला हे सांगायचं होतं फक्त. नाही ठीक आहे, ओके, ठीक आहे, मान्य करतो. ठीक आहे ना, ओके, मान्य केलं. मी माझं मत बदलतो म्हटलं ना, मी कुठचं मला काय म्हणालो, मी मला वाद घालायचा नाही. मी उलट काय आपण इथं का बसलोय की मला माझी मतं बदलून घ्यायची आहेत. मला असं नाही म्हणत की मी म्हणतो खरं आहे, असं नाही आहे ते. हो, घेतलं म्हणतो ना मी. हो, याबद्दल म्हणूनच मी बरीच पुस्तकं आणलेली आहेत सोबत, मी वाचतो पण सोबत, संदर्भ ठेवलेले आहेत. मला त्याबद्दल काय म्हणायचं नाहीये. नाही तो विषय ते नाही नको भरकटला नको. पाटोळे साहेब. हां, बोला. माझा एक प्रश्न आहे की मी जी कोंबडी खातो ती शक्यतो सगळे शाकाहारी पदार्थ त्या कोंबडीने खाल्लेले असतात. म्हणजे किडे, साप नाही, धान्य. अच्छा, धान्य. बरोबर. धान्य त्या कोंबडीने खाल्लेलं असतं. त्याच्यानंतर मी जेव्हा मासे खातो तर त्या माशांनी बहुतेक वनस्पती खाल्लेली असते. आणि मी जेव्हा बोकड्याचं मटण खातो तेव्हा त्यांनी झाडपाला असा हिरवा पाला खाल्लेला असतो. तर मग मी शाकाहारी आहे की मांसाहारी? नाही बरं काय का तुम्ही, बरं का, कोंबडी ही शाकाहारी नाहीये. कोंबडी हा प्राणी शाकाहारी नाहीये, लक्षात ठेवा. पहिल्यांदा बदक शाकाहारी नाहीये,
मासे पण शाकाहारी नाही आहेत बरं का, पण बोकड शाकाहारी आहे. बोकड खा, शाकाहारी असतं ते. बोकडाचं मटण खा, बोकड शाकाहारी असतं. कोंबडी शाकाहारी नसते, ती विंचू किडे सगळं खातात पाप. कारण आपण कोंबडीला पर्याय दिला ना, कोंबडी जसं की मला पर्याय दिला असताना कारण मी सात्विक झालो असतो, पण मला पर्याय दिलेला नाही आहे. कोंबडीला पर्याय द्या सोडून, कोंबडी उलट कोंबड्या पाळाव्यात, त्या विंचू छोटे साप किडे सगळं खाते आणि मग ती धान्य खाते. मग तुम्ही शाकाहारी, बोकडच खा, मग शाकाहारी असतं ते. वसन व्याख्यानमालेमध्ये आज हा आपल्याला जरा वेगळा अनुभव असेल, परंतु व्याख्यानमालेची परंपरा सुरुवातीला अशीच होती की पहिले एक वक्ता या ठिकाणी येऊन भाषण करायचा, त्यानंतर कार्यक्रमाचा एक अध्यक्ष असायचा आणि श्रोत्यांमधून अनेक उपवक्ते येऊन आपापले मतं या ठिकाणी मांडायचे. मला आवडलं आणि व्याख्यानमालेमध्ये इंटरॅक्शन व्हायचं. परंतु काळानुरूप त्यात बदल अशासाठी होत गेले की श्रोत्यांमध्ये आणि वक्त्यामध्ये वादिवाद वाढायला लागले आणि त्यामुळे काळानुरूप आपण एक एक गोष्टी कमी करत गेलो. जसं उपवक्ते ही पद्धत बंद झाली, त्यानंतर कार्यक्रमाचा अध्यक्ष, कारण वक्त्याला पुरेसा वेळ मिळावा यासाठी मग आपण कार्यक्रमाचा अध्यक्ष ही प्रथा बंद केली आणि वक्त्याने सविस्तरपणे आपल्याशी तासभर संवाद साधावा अशा अपेक्षेने आपण वक्त्यांना आमंत्रित करतो. सगळेच काही सचिन तेंडुलकर किंवा रोहित शर्मा असू शकत नाही. त्यामुळे 31 दिवसामध्ये एखाद्या माणसाला प्रचंड नॉलेज असतं, परंतु त्याच्याकडे मांडण्याची हातोटी तेवढी नसते. याचा अर्थ त्याची विद्वत्ता कमी असते असं नाही. आत्ता पाटोळे साहेबांनी जे काही पुस्तक लिहिलेलं आहे, ज्यावर आज आपण त्याचं व्याख्यान ठेवलं, त्याची मराठी आणि इंग्रजी आवृत्ती ही सगळ्या जगभर अतिशय चर्चिली जाते, वाचली जाते. त्यामुळे आपण काही पाटोळे साहेब वेगळं मानून घेऊ नये. नाही काय का बरं का, मला फक्त एकच क्लिअर करतो मी की मला हा माहोलच माझ्यासाठी एक, म्हणजे मी एक पट्टी, मी काय पट्टीचा वक्ता नाही आहे पहिली गोष्ट, म्हणजे वक्ताच नाही मुळामध्ये. दुसरं की हा जो काही सगळा नदी वाहते, खळखळ, निसर्ग वगैरे ना, निसर्गात रमतो पण इतका रमत नाही निसर्गामध्ये. माझा प्रॉब्लेम तो आहे. वाटल्यास मी खाली थांबतो, लोकांनी येऊन प्रश्न विचार, गप्पा मारूयात, मला प्रॉब्लेम नाही काही. कारण मी माझं बोलणं मी 3 दिवस झालं मी तेच करत होतो, संदर्भ आणलेले होते. ती माझी चूक आहे किंवा मला हे माहीत नव्हतं असं काहीतरी आहे. आद्याला सो कधी झालं असतं, पण माझा प्रॉब्लेम आहे, तुमचा नाही आहे. पण मला प्रश्नांची उत्तरं द्यायला खूप आवडतं, गप्पा मारायला आवडतात. आणि आज जे माझं काय फापडलो आहे मी, माझं काय जे झालं आहे बोलणं हे म्हणजे मला ह्या वातावरणाची सवय नाही म्हणून झालेलं आहे. तसं मी बोलू शकतो. याच्यात नाशिकमध्ये ह्याच्या आधी मी 5 लेक्चर दिलेले आहेत, 5 ह्याच नाशिकमध्ये, सवानामध्ये 2 दिलेले आहेत, आणखीन विद्यापीठांमध्ये वगैरे. त्यामुळं माझा प्रॉब्लेम हा वातावरणाचा आहे आणि मी कोणाला दोष देत नाही आहे. चुकला असेल तर त्याबद्दल सगळी माफी मागतो आणि मी थांबतो. बघा, या ठिकाणी चेतन भगत आले होते 2 वर्षांपूर्वी 100व्या व्याख्यानाच्या वेळेला. त्यावेळेला चेतन भगत या ठिकाणी असं म्हटलं आहे की मी आजवर हजारो व्याख्यानं दिली, परंतु ते बंदिस्त सभागृहात दिली. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा असं व्यासपीठावर सार्वजनिक ठिकाणी नेतेमंडळींसारखा माईकसमोर उभं राहून, व्यासपीठावर उभं राहून भाषण देतो आहे. आणि प्रत्येकाची एक हातोटी असते. चेतन भगतही सुरुवातीला 2 मिनटं गोंधळले, परंतु नंतर व्याख्यानामध्ये रुळले. त्यामुळे आपण पाटोळे साहेब काही गैर मानून घेऊ नये अशी मी विनंती करतो. आणि काळे यांना विनंती करतो की आपण आभार प्रदर्शन करावं. कुठले माझा गैरसमज नाही आहे आणि काहीच नाही आहे, म्हणजे त्याबद्दल काही गैरसमज मागू नका. आता वाटत खाली जाऊन गप्पा मारतो मुलं लोकांशी. धन्यवाद पाटोळे साहेब. खरं म्हणजे आपण महाराष्ट्राच्या विविध कोपऱ्यात फिरतो. आपण कोकणात गेलो तर तिथे आपल्याला त्यांचा मुख्य आहार हा माशांचा दिसतो. आपण नाशकात सारख्या समृद्ध ठिकाणी आलो तर आपल्याला व्हेजिटेरियन लोक खूप दिसतात. तसंच आपण उस्मानाबाद असेल, तिकडच्या मराठवाड्याच्या पट्ट्यात गेलो दुष्काळी भागात,
तर तिथं नॉन व्हेजिटेरियन लोक आपल्याला दिसतात. माणसाला जसं जसं लगेच आणि सोयीस्कररित्या मिळत गेलं तसा तसा तो त्याचा आहार होत गेला. आपण आजच्या या भाषणातून आदरणीय पाटोळे साहेबांनी आपल्याला अन्नात काळलेला धर्म आणि राजकारण या विषयावर सांगितलं. महाराष्ट्राचे एक माजी मुख्यमंत्री होते, तर त्यांच्याकडे एक शाकाहाराचं समर्थन करणारे एक गृहस्थ गेले आणि त्यांनी सांगितलं की हा घोडा आहे, हा फार चपळ आहेत आणि फार ताकदवान आहेत. तर त्या महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांनी खूप चांगलं त्यांना उदाहरण दिलं, ह्या घोड्यावरच बसून क्षत्रिय देशावर राज्य करतो, त्यामुळे प्रत्येकाच्या भावनेचा आदर करून कुठल्याही प्रकारे त्याला दुःख होणार नाही, अशा प्रकारचं मत मांडण्याचं काम आपण सर्वांनीच केलं पाहिजे. आणि आपण या ठिकाणी शाहू पाटोळे जे की उस्मानाबादहून आले आहेत त्यांचं मी व्याख्यानमालेच्या वतीने आभार मानतो. पुढचा जो कार्यक्रम आहे तो साज कराओके क्लब प्रस्तुत हिट्स ऑफ 80s या विषयावर होतो आहे. मी त्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं अशी मी आपल्याला विनंती करतो. उद्याचा कार्यक्रम स्वर्गीय सदुभाऊ भोरे यांच्या स्मृतीच्या निमित्ताने उद्याचं व्याख्यान होणार आहे. वरुण सुखराज हे जे एक लेखक आहेत, दिग्दर्शक आणि निर्माते आहेत, ते नवभारत जाणीवेची उणीव आणि त्यानंतरच श्री विवेक केळकर प्रस्तुत गीत रामायण या विषयावर कार्यक्रम होणार आहेत. मी पुढील कार्यक्रमाच्या सर्व टीमला वरती आमंत्रित करतो. त्याचबरोबर आहेर सर असतील, पवारसाहेब असतील, काळे कुटुंबे असेल, आपण आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात आणि आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल आभार मानतो. आणि साज कराओके या टीमचं स्वागत BG वाघ सरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. BG वाघ सर.